समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहात असलेल्या ऐतिहासिक कृष्णा घाट परिसरातील लहान मंदिरांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कृष्णा नदीच्या पात्रात असलेली मोठी मंदिरे आणि लहान मंदिरे अशी दोन प्राचीन मंदिरे परिसराच्या ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक मानली जातात. मात्र यातील लहान मंदिराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मंदिराच्या बांधकामातील कठड्याचे व मंदिराचे दगड निखळून पडले असून अनेक दगड विस्कळीत अवस्थेत परिसरात विखुरलेले दिसत आहेत. काही भाग ढासळण्याच्या स्थितीत असल्याने भविष्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. नदीकाठावरील हा ऐतिहासिक परिसर भिलवडीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र योग्य देखभाल आणि संवर्धनाअभावी हा वारसा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंदिर परिसराचे तातडीने सर्वेक्षण करून ढासळलेले भाग दुरुस्त करणे, विस्कळीत झालेले दगड मूळ रचनेनुसार पुन्हा बसवणे तसेच मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून संवर्धनात्मक नूतनीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पुरातत्व विभाग, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधून संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक वारसा जपणे ही केवळ औपचारिक जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक ठेवा सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन या मंदिरांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक स्तरातून जोर धरली. आपण या ठिकाणी आज भिलवडीचा जो ऐतिहासिक घाट आणि कृष्णा नदी या ठिकाणी उभा आहे. परंतु आपल्या या गावचं भिलवडी गावचं एक वैभव किंवा ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक वास्तू म्हणून या घाटाकडं आणि या घाटाच्या या नदीच्या पात्रामध्ये असलेली ही 2-3 जी मंदिरं आहेत जी आपण पाठीमागं बघतोय तर ती मंदिरं म्हणून ओळखली जातात. परंतु आत्ता सध्याच्या घडीला येणाऱ्या वारंवार महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पाण्यामुळं त्या मंदिरांची बऱ्या प्रमाणात जे मोठ्या प्रमाणात म्हटलं तर हरकत नाही की पडझड झाली आणि त्याची जी दगडं आहेत ती सगळी निसटलेली आहेत. मी या भिलवडी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या सर्व युवक वर्गाच्या वतीनं मी शासनाला आणि पुरातत्व विभागाला हे कळवू इच्छितो किंवा त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की ह्या मंदिरांची झालेली जी पडझड आहे, त्या मंदिरांची जी दगडांची झालेली पडझड आहे ती व्यवस्थित करून हा जो ऐतिहासिक वारसा जो या गावाला आणि या भागाला लाभलेला आहे तो व्यवस्थित करून घ्यावा आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावेत अशी माझी आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी असतील, आमच्या या महाराष्ट्र शासनाचा पुरातत्व विभाग असेल आणि आमचे सर्वच गावकरी मंडळी असतील यांनी आपण विचार करून ते प्राधान्यक्रमानं घेऊन त्याची डागडुजी आणि त्याचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या माध्यमातून जर ही बातमी अथवा या गोष्टीची जाणीव जर पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन असेल, आमचे लोकप्रतिनिधी असतील यांना जर झाली तर ते निश्चितपणाने याच्या संदर्भात पावलं उचलतील आणि या मंदिरांच्या डागडुजीसाठी आणि या संवर्धनासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.